नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत वैभव लक्ष्मी व्रताची संपूर्ण विधिवत माहिती. वैभव, सुख, समृद्धी, धनधान्य, शांतता, कुटुंबातील सौख्यासाठी अनेक महिला श्रद्धेने हे व्रत करतात. आता आपण पाहूयात की वैभव लक्ष्मी व्रत कसे करावे, कधी करावे. पहा, या व्रतासाठी कोणता दिवस निवडावा, पूजेसाठी कोणकोणते साहित्य लागते, वैभव लक्ष्मीची पूजा नेमकी कशी करावी, कलश कसा मांडावा, नैवेद्य काय दाखवावा, व्रत कथा कशी ऐकावी किंवा वाचावी, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्रताचं उद्यापन कशा पद्धतीने करावे. यास तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओ थ्रू तुम्हाला मिळणार आहे. संपूर्ण विधिवत माहिती असणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट ध्यानात घ्या की व्रत हे श्रद्धा, भक्ती आणि आपल्या घरच्या परंपरेनुसार केले जाते. वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वैभव लक्ष्मी व्रताच्या पद्धतीत थोडाफार फरक आढळू शकतो. त्यामुळे आपल्या कुटुंबातील किंवा स्थानिक परंपरेचा आदर करून पूजा करावी. वैभव लक्ष्मी व्रत हे मनापासून जर केलं, अंतःकरणापासून श्रद्धेने, निष्ठेने, विश्वास ठेवून केलं तर नक्कीच ते फलदायी होतं. वैभव लक्ष्मी म्हणजेच देवी लक्ष्मीचे वैभव आणि समृद्धी देणारे स्वरूप अशी भक्तांची श्रद्धा आहे. लक्ष्मी देवीला धन, धान्य, सौभाग्य, सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते. या व्रतामध्ये देवी लक्ष्मीची भक्तिभावाने, मनापासून, श्रद्धेने, आदरपूर्वक पूजा करून आपल्या कुटुंबाच्या सुख, समृद्धीसाठी, प्रगतीसाठी आणि घरातील शांततेसाठी ही प्रार्थना केली जाते. हे व्रत केवळ धन मिळावे, पैसा मिळावा म्हणून न करता घरामध्ये सुख, समाधान, शांती, सकारात्मकता, त्याचबरोबर आनंद आणि त्याचबरोबर सर्वजण सुखाने नांदावेत या भावनेने करणे अधिक महत्त्वाचे आहे. पहा, आता आपण पाहूया वैभव लक्ष्मी व्रत कोणत्या दिवशी करावे. पहा, सामान्यतः वैभव लक्ष्मी व्रत शुक्रवारी केले जाते. आपल्या सोयीनुसार आणि श्रद्धेनुसार ठराविक शुक्रवार निवडून व्रताचा संकल्प केला जातो. संकल्प कोणतेही व्रत असू द्या, संकल्प खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण संकल्पाशिवाय तुमची पूजा अर्धवट आहे. त्यामुळे व्यवस्थित संकल्प करा. काही जण सलग काही शुक्रवार हे व्रत करतात आणि ठराविक संख्येने व्रत पूर्ण झाल्यानंतर उद्यापन करतात. मात्र किती शुक्रवार करायचे याबाबत सर्वांसाठी एकच नियम आहे असे नाही. आपल्या घरातील परंपरा, श्रद्धा आणि स्थानिक पद्धतीनुसार संख्या ठरवली जाऊ शकते. आता आपण पाहूया व्रतासाठी लागणारे पूजेचे साहित्य. तर पहा, सर्वप्रथम देवी लक्ष्मीची प्रतिमा किंवा मूर्ती हवी. त्यानंतर स्वच्छ लाल किंवा पिवळे वस्त्र, एक कलश, त्यामध्ये भरण्यासाठी स्वच्छ असे निर्मळ पाणी, अक्षता, सुपारी आणि नाणे. कलशावर ठेवण्यासाठी नारळ पाहिजे आणि आवश्यक असल्यास आंब्याची किंवा उपलब्ध पवित्र पानांची जोडी. एक लक्षात घ्या, आंब्याची असो किंवा पानांची जोडी असो, पण ती स्वच्छ असली पाहिजे. खराब किंवा त्याला बिळं वगैरे पडलेली किंवा ती कुरतडलेली वगैरे नसावीत. ती स्वच्छ असावीत, ताजी असावीत. तसेच हळद, कुंकू, अक्षता, फुले, फुलांची माळ, धूप, दीप, अगरबत्ती, नैवेद्य आणि फळे हवी. आपल्या परंपरेनुसार तांदूळ, गूळ, साखर किंवा इतर नैवेद्याचे पदार्थ तुम्ही ठेवू शकता. आणि त्याचबरोबर पूजेच्या वेळी देवीसमोर दिवा लावण्यासाठी तुपाचा किंवा तेलाचा दिवा ठेवावा. साहित्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनातील श्रद्धा आणि स्वच्छतापूर्वक हे व्रत करा, कारण लक्ष्मी मातेला अस्वच्छता आवडत नाही. लक्षात घ्या, तिला स्वच्छता खूप प्रिय आहे. वैभव लक्ष्मी मातेला स्वच्छता खूप प्रिय आहे आणि त्यामुळे अस्वच्छता किंवा मनामध्ये श्रद्धा न ठेवता तुम्ही जर हे व्रत केलं तर काहीही त्या व्रताचा उपयोग होणार नाही. व्रत करण्यासाठी तुम्ही मनापासून श्रद्धा ठेवली पाहिजे आणि स्वच्छता घरामध्ये असायलाच हवी, कारण लक्ष्मी मातेला सर्वात जास्त काही आवडत असेल तर ती स्वच्छता आवडते आणि अस्वच्छ ठिकाणी लक्ष्मी माता कधीही राहू शकत नाही, येऊ शकत नाही. तिला स्वच्छताच लागते. त्यामुळे स्वच्छता ठेवून आणि श्रद्धा ठेवून विश्वासाने हे व्रत करा. नक्की तुमची सेवा, तुमचे व्रत महालक्ष्मी देवी, वैभव लक्ष्मी देवी स्वीकारल्याशिवाय राहणार नाही. आता पहा, व्रताच्या दिवशी लवकर उठा, घराची स्वच्छता करा, व्यवस्थित सर्व काही स्वच्छ करून घ्या. सर्व घर, मी फक्त देवघर म्हणत नाही, सगळं तुमचं अंगण असेल, किचन घर असेल, तुमचं सर्व घर स्वच्छ असायला हवं.
अंगण स्वच्छ असायला हवं. देवघर आणि पूजा करण्याची जागा स्वच्छ करा. स्नान करा. स्वच्छ कपडे परिधान करा. अनेक महिला या दिवशी लाल, पिवळे किंवा इतर शुभ रंगाचे कपडे परिधान करतात. तुम्हाला शक्य असेल तर तुम्हीही करा. पण कपड्यांचा विशिष्ट रंग घालावाच असं काही नाही. ते अनिवार्य नाही. त्यानंतर देवघरात दिवा लावून आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करा. जर तुम्ही दिवसभर उपवास करणार असाल तर आपल्या आरोग्याची आणि शरीराची क्षमता लक्षात घेऊन उपवास करा. उपवास म्हणजे स्वतःला त्रास देणे नाही आहे. उपवास म्हणजे पोटाला चिमटा काढून उपवास धरणे असं नाही आहे. तुमच्या क्षमतेनुसार उपवास धरा. त्यानंतर आता आपण पाहूया संध्याकाळी वैभवलक्ष्मीची पूजा. पहा, वैभवलक्ष्मी व्रताची मुख्य पूजा अनेक घरामध्ये शुक्रवारी संध्याकाळीच केली जाते. पूजेची जागा स्वच्छ करून तेथे एक पाट किंवा चौरंग ठेवा. त्यावर स्वच्छ वस्त्र अंथरा. त्यानंतर त्यावर देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवा. आता देवीसमोर कलशाची स्थापना करा. कलशामध्ये स्वच्छ पाणी भरा. त्यामध्ये अक्षता आणि सुपारी ठेवू शकता. आपल्या परंपरेनुसार त्यात नाणेही ठेवा. कलशाच्या तोंडावर पानांची जुडी किंवा आंब्याची पाने ठेवा. 5 ठेवली तरी चालतील. त्यावर नारळ ठेवा. यानंतर कलशाला हळद कुंकू लावा. देवीसमोर दिवा प्रज्वलित करा. धूप अगरबत्ती लावा. आता देवीला हळद कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करावीत. आता सर्वात प्रथम तुम्हाला संकल्प करायचा आहे. कारण कोणतंही व्रत, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, कोणतंही व्रत हे संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही. व्रताला संकल्पाची जोड लागतेच. संकल्पाशिवाय तुमचं व्रत हे अर्धवट राहील. त्यामुळे संकल्प हा कराच. पूजेतील महत्त्वाचा भाग हा संकल्प आहे. व्रताचा वैकल्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे संकल्प आहे, जो अनिवार्य आहे. देवीसमोर हात जोडून आपल्या मनातील इच्छा आणि व्रताचा उद्देश सांगावा. उदाहरणार्थ, हे महालक्ष्मी माते, माझ्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी, आरोग्यासाठी, शांतीसाठी आणि सर्वांच्या मंगलासाठी मी आज वैभवलक्ष्मी व्रताचा संकल्प करत आहे. माझ्याकडून या पूजेमध्ये काही चूक झाली असल्यास मला क्षमा करावी आणि माझी भक्ती स्वीकारावी. अशा प्रकारे श्रद्धेने संकल्प करा. संकल्प करताना मन शांत ठेवा, स्थिर ठेवा, कोणताही गोंधळ नको. त्यानंतर आता देवी लक्ष्मीची पूजा तुम्हाला करायची आहे. देवी लक्ष्मीला हळद आणि कुंकू अर्पण करा. मनापासून करा, भाव ठेवून करा. व्यवस्थित एकाग्रता ठेवून फोकसने हे व्रत करा. त्यानंतर अक्षता आणि फुले अर्पण करा. देवीला फुलांची माळ अर्पण करायची असल्यास तीही अर्पण करू शकता. यानंतर देवीसमोर नैवेद्य ठेवावा. नैवेद्यामध्ये आपल्या घरच्या परंपरेनुसार गोड पदार्थ, फळे किंवा इतर सात्विक पदार्थ ठेवता येतात. नैवेद्य दाखवताना मनात देवीचे स्मरण करा. त्यानंतर देवीची मनापासून भक्तिभावाने आरती करा. त्यानंतर पूजेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे वैभवलक्ष्मी व्रतकथा ऐकणे किंवा वाचणे. व्रतकथा ऐकताना किंवा वाचताना फोकस ठेवून वाचा. एकाग्र मन ठेवून वाचा. अंतःकरण शुद्ध, स्वच्छ, सात्विक मनाने हे व्रत वाचा. त्याचबरोबर बसताना ताठ बसा, जेणेकरून तुम्हाला वाचनाचा कंटाळा येणार नाही किंवा आळस, जांभया वगैरे येणार नाही. त्यानंतर कथा केवळ ऐकणं महत्त्वाचं नाही, तर त्यामधील श्रद्धा, संयम, प्रामाणिकपणा, इमानदारी, सदाचार, संस्कार, सुविचार, संदेश आपल्या जीवनात आचरणात आणणंही महत्त्वाचं आहे. कथा पूर्ण झाल्यानंतर देवीला मनापासून वंदन करा, नमस्कार करा. आता देवीसमोर हात जोडून प्रार्थना करावी. हे महालक्ष्मी माता, आमच्या घरात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदू दे. शांतता नांदू दे. आनंद नांदू दे. आमच्या कुटुंबातील सर्वांना चांगले आरोग्य आणि चांगली बुद्धी दे, सद्बुद्धी दे. आमच्या हातून सत्कर्म घडू दे. आमच्या घरातील दुःख, संकटे, अडथळे, अडचणी दूर होऊ दे. आमच्यावर तुझी कृपादृष्टी सदैव राहू दे. अशीच आमच्यासोबत राहा. यानंतर देवीचे नामस्मरण करा. ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र श्रद्धेने तुम्ही म्हणू शकता. तुम्ही 1 माळ करू शकता आणि जर तुम्हाला शक्य असेल तर 11 माळी करणं तर खूप जास्त उत्तम आहे. तुम्ही तेही करू शकता. नंतर देवी लक्ष्मीची आरती करावी. आरतीच्या वेळी संपूर्ण कुटुंबाने शक्य असल्यास सहभागी व्हावे. आरतीनंतर देवीला नमस्कार करा. नंतर प्रसाद सर्वांना वाटा. आता आपण पाहूया व्रताच्या दिवशी काय नियम आहेत जे पाळले पाहिजे. वैभवलक्ष्मी व्रत करताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्या. पहिली गोष्ट म्हणजे स्वच्छता. पूजेची जागा असेल, पूजेचं साहित्य असेल, शक्य तितकं स्वच्छ ठेवा. घर शुद्ध ठेवा, स्वच्छ ठेवा. अंगण स्वच्छ ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे मनाची शुद्धता, अंतःकरणाची शुद्धता.
ही खूप महत्त्वाची आहे. व्रताच्या दिवशी शक्यतो राग, भांडण, द्वेष, नकारात्मक विचार, एखाद्याला शिवीशाप, एखाद्याविषयी वाईट साईड बोलणं टाळा, एखाद्याची निंदा नालस्ती करणं सोडा, एखाद्याविषयी तिरस्काराचा भाव मनात ठेवून त्याच्याविषयी वाईट चिंतनं देखील या दिवशी तुम्हाला टाळायचं आहे. कारण ज्याप्रमाणे आपण या घराची स्वच्छता ठेवतो, देव्हाऱ्याची स्वच्छता वैभवलक्ष्मी व्रताच्या दिवशी ठेवतो, त्याप्रमाणे तुम्हाला मनाची, अंतःकरणाची देखील शुद्धता ठेवावीच लागेल, स्वच्छता ठेवावी लागेल. तिसरी गोष्ट म्हणजे सात्विक आहार. आपण उपवास करत असल्यास तुमच्या परंपरेनुसार तुम्ही उपवासाचा पदार्थ घ्या. त्याचबरोबर जर तुम्हाला उपवास करायला शक्य नसेल किंवा उपवासाने त्रास होत असेल तर तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. या व्रतामागे मुख्य भावना म्हणजे देवभक्तीचा भुकेला आहे. वैभवलक्ष्मी माता तुमच्या भक्तीची भुकेली आहे. तुम्ही जे मनापासून तिच्यासाठी कराल, जे व्रतामध्ये मनापासून कराल, श्रद्धेने कराल, ते ती मान्य करून घेईल. त्यानंतर व्रत किती शुक्रवार करावे हा देखील प्रश्न आहे. तर पहा, काही परंपरांमध्ये ठराविक संख्येने शुक्रवारी व्रत केले जाते आणि त्यानंतर उद्यापन केले जाते. पण सर्वच ठिकाणी एकसारखी संख्या, एकच पद्धत नसते. म्हणजे तुम्ही तुमच्या घरातील परंपरेनुसार, तुमच्या घरातील गुरुजनांच्या मार्गदर्शनानुसार, म्हणजेच घरातील सदस्यांच्या मार्गदर्शनानुसार व्रताची संख्या ठरवू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्रताचा संकल्प केल्यानंतर तो श्रद्धेने आणि शक्य तितक्या नियमाने पूर्ण करावे. त्यानंतर वैभवलक्ष्मी व्रताचे उद्यापन. पहा, व्रत पूर्ण झाल्यावर उद्यापन केले जाते आणि ते करावेच लागते. उद्यापनाच्या दिवशी देवीची नेहमीप्रमाणे पूजा करा. घरातील परंपरेनुसार विशेष नैवेद्य मनापासून आणि श्रद्धेने तयार करा. काही कुटुंबांमध्ये सुवासिनी महिलांना बोलावून त्यांना हळद कुंकू, प्रसाद आणि आपल्या क्षमतेनुसार भेटवस्तू देतात. काही ठिकाणी कुमारिकांना बोलवलं जातं, त्यांना प्रसाद दिला जातो. मात्र हे सर्व आपल्या परंपरा आणि श्रद्धेनुसार करा. उद्यापन करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिखावा नाही तर भक्तिभाव वैभवलक्ष्मी मातेला खूप महत्त्वाचा आहे, ज्यामुळे ती प्रसन्न होईल. त्यामुळे मनापासून करा, दिखावा नको. त्याचबरोबर तुमची जी आर्थिक म्हणजेच फायनान्शियल कंडिशन आहे त्यानुसार तुम्ही खर्च करा. म्हणजेच जे सुवासिनींना बोलावता, कुमारिकांना बोलावता, त्यांना ज्या तुम्ही भेटवस्तू देता वगैरे, त्या तुम्ही तुमच्या फायनान्शियल कंडिशनला जोडून किंवा त्यावर आधारित तुम्ही खर्च करू शकता. गरजेपेक्षा जास्त किंवा आपल्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च करणं काही गरजेचं नाही आहे. देवी तुमचं मन पाहते, पैसा नाही, किंवा तुम्ही किती खर्च करताय हे नाही, तर ते तुमच्या मनाची श्रीमंती मोजते, मनाची श्रीमंती पाहते. हे लक्षात ठेवा. साधेपणाने किंवा आपल्या परिस्थितीनुसार जर आपण उद्यापन केलं तरी तुमची भक्ती काही कमी होणार नाही. तुमच्या भक्तीची किंमत ही कमी नसणार आहे. फक्त श्रद्धेचा भाव मोठा ठेवा, हे लक्षात ठेवा. वैभवलक्ष्मी व्रताची महती खूप आहे. वैभवलक्ष्मी व्रतामागे भक्तांची श्रद्धा अशी आहे की देवी लक्ष्मीची मनापासून पूजा आणि प्रार्थना केल्याने, व्यवस्थित हे व्रत केल्याने, मनापासून अंतःकरणापासून हे व्रत केल्याने घरात सुख समृद्धी, सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होते. पण लक्ष्मीची कृपा म्हणजे केवळ आपल्याकडे खूप जास्त पैसे येणे, घरामध्ये खूप जास्त धनधान्य मिळणे ही कृपा नाही. घरातील माणसांमध्ये प्रेम असणे, एकमेकांच्या ताळमेळ असणे, मनात समाधान असणे, कुटुंबात शांतता असणे, आरोग्य चांगले असणे आणि योग्य मार्गाने मेहनत करून प्रगती करणे. त्याचबरोबर घर आपलं समाधानात, सुख समृद्धीत आणि आनंदात नांदणे, कुटुंब हसून खेळून राहणे, हे देखील खरे वैभव आहे. म्हणून वैभवलक्ष्मी व्रत करताना देवीकडे फक्त धनाची अपेक्षा न करता सद्बुद्धी, समाधान, संस्कार, घरामध्ये शांती, आपापसात ताळमेळ, कुटुंबात सौख्य आणि योग्य मार्गावर चालण्याची शक्ती मागावी. व्रताच्या नावाखाली अंधश्रद्धा आणि भीती निर्माण करू नये. आपण ही गोष्ट केली तर देवीचा कोप होईल किंवा पूजेत छोटीशी जरी नकळत चूक झाली तरी मोठं संकट येईल, अशा या भीतीमध्ये व्रत करू नये. ही भीती मनातून काढून टाका, मनापासून व्रत करा. पूजा करताना जर तुमच्याकडून एखादी गोष्ट राहिली किंवा हे साहित्य लागत होतं आणि हे साहित्य आपल्याला मिळालं नाही, तर मग मनामध्ये अपराधीपणाची भावना असते किंवा कुठेतरी संकोच असतो की आता
व्रतामध्ये ही वस्तू तर नाही, तर मग कुठेतरी त्या कमीपणाची जोड आपण मनामध्ये आणतो. तर हे करू नका. देवीची पूजा ही मनापासून विश्वासाने आणि श्रद्धेने केली जाते. तुमच्या क्षमतेनुसार जे तुमच्याकडे साहित्य आहेत त्या उपलब्ध साहित्याने आणि मनापासून पूजा करणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर वैभव लक्ष्मी व्रत करणाऱ्या प्रत्येक महिलेला मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. तुम्ही जे व्रत करता त्या व्रतामध्ये तुम्ही इतरांचा विचार करता, घरातल्या व्यक्तींचा विचार करता, सुख समृद्धी प्रगतीचा विचार करता, पण त्यासोबत तुम्ही स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्या. उपवासामुळे अशक्तपणा, त्रास होतो, चक्कर येते किंवा आणखी काही कोणता त्रास होत असेल तर तुम्ही स्वतःला प्लीज त्रास करून घेऊ नका. उपवास मनापासून करा आणि जर त्रास होत असेल तर स्वतःला खरंच त्रास देऊ नका. आवश्यक असेल तर तुम्ही आहार घ्या, तुमच्या आरोग्याला प्राधान्य द्या, कारण देवीची भक्ती करण्यासाठी शरीर निरोगी असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. शरीर स्वस्थ आणि तंदुरुस्त असणंही तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तर आता आपण सर्वजण व्हिडिओच्या शेवटी महालक्ष्मी मातेला एक प्रार्थना करूया. हे महालक्ष्मी माता, आमच्या घरावर तुझी कृपादृष्टी सदैव राहू दे. आमच्या घरातील सगळ्या व्यक्तींना आरोग्य लाभू दे, सुख मिळू दे, समाधान मिळू दे आणि त्यांना चांगले संस्कार दे, सद्बुद्धी दे, विवेक दे. आमच्या घरातील संकटे, अडथळे, अडचणी दूर होऊ देत. आमच्या कष्टांना योग्य असं फळ दे. आम्ही मेहनत करू पण फळ तू दे आणि योग्य ते फळ मिळू दे. आमच्या हातून नेहमी चांगले आणि सत्कर्म घडू दे, चांगले कर्म घडू दे. आमच्या घरात प्रेम, शांती, आनंद आणि सौख्य नांदू दे. जय माता लक्ष्मी. ओम श्री महालक्ष्मी नमः. तर भक्तांनो, तुम्हाला आजची ही वैभव लक्ष्मी मातेची संपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला आणखी काही प्रश्न पडले असतील या व्रताशी संबंधित तर तेही कमेंटमध्ये टाक. तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला समाधानकारक मिळून जाईल. त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि अशाच आणि धार्मिक आणि आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, जय वैभव लक्ष्मी माता, जय महालक्ष्मी माता. आणि वैभव लक्ष्मी मातेची कृपा तुमच्या सर्वांच्या घरावर सदैव राहो हीच मातेकडे प्रार्थना. जय माता लक्ष्मी. श्री महालक्ष्मी माता की जय. ओम श्री वैभव लक्ष्मी माता की जय. श्री स्वामी समर्थ. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.